नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये. तर आम्ही गेलो होतो सहना सलगर ताई त्यांच्या इकडे. कारण ही तसंच होतं, त्या होत्या म्हणजे त्या आजारीच होत्या. ते काय आम्हाला लवकर नाही कळालं, लाईव्हवरती गेल्यावर समजलं की त्या आजारी होतात. खरं तर 15 दिवसांनी त्यांची लाईव्ह चालू झाली होती, हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मग आम्हाला कळल्यानंतर आम्ही गेलो. तर गेलो आम्ही, काही घरचे व्हिडिओ घेतलेच नाहीत, डायरेक्ट शेतामध्येच गेलो होतो. खरं तर त्या जरा बऱ्याच झाल्या होत्या, पण आम्ही खूपच उशिरानं गेलो होतो त्यांना बघण्यासाठी. तर बघा त्यांच्याच शेतामधले व्हिडिओ आहेत सगळे, जसं की कांदा, हरभरे. तर बघू शकता आमचा गोलू कसा करतोय. मी फिरेल तिकडे फिरत होता आणि हिंदवीला दिसलं होतं बोराचं झाड, आणि बोराचं झाड दिसल्यानंतर तिला बोरं खायची होती. तर घ्या, तर तिथं जवळ आम्ही गेलो तर बोराला बोरच नव्हती बरं का. ज्यावेळेस बोराचा सीझन असतो त्यावेळेस खरं तर खोकला वगैरे असतो, आणि त्या सीझनमध्ये खाता पण येत नाही. आणि हे बघा आमची हिंदवी कसं जागोजागी हुडकून हेच सगळं हुडकत होती, फुगेच हुडकत होती. ह्याला काय म्हणतात मला पण नाही माहीत, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की ही जे फुगे फोडती ह्याला काय म्हणतात ते. कारण हिनं ना प्रत्येक ठिकाणी ते फुगेच हुडकत होती फोडण्यासाठी, आणि तिला खूप म्हणजे खूप छान वाटत होतं ते फोडताना सुद्धा. हे बघा त्यांचं फक्त गोळा करून आम्हाला सामान द्यायचं चालू होतं, जसं की कांदा, कोथिंबीर सगळं सगळं देत होतं. एक 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 करून त्यांचं चालू होतं आमच्या बॅगा भरायच्याच. आणि हे बघा गोलू कसा फिरतोय. आणि खरं सांगू काय, गोलूला शेतात म्हणलं की एवढं छान वाटते ना, खूप म्हणजे खूप फिरली तिनं, आणि तिला एवढं छान वाटत होतं. ती फक्त तिला ये जरी जवळ म्हणलं तरी येत नव्हती, ती फक्त फिरतच होती. हे बघा तिच्या हातात कोथिंबीर दिली होती, त्या कोथिंबीरीचं पण तिनं कसं केलेत हाल, ते खायच्या पण मापाची नाही राहिली. मी म्हटलं आण बाई मी घेते, तर तिने मला दिलीसुद्धा नाही. आणि ती कोथिंबीर घरापर्यंत सुद्धा आणलेली नव्हती, कारण ती तिथंच टाकून आली, पण तिनं कुणालाच दिली नाही. आणि हे बघा त्यांचं शेत आहे, जसं की ह्याच्यामध्ये सगळंच आहे. लिंबाची झाडं पण भरपूर आहेत, कोथिंबीर आहे, जसं की घरगुती भाजीपाला पण सगळाच होता. पालक पण होती ह्याच्यामध्ये, जसं की मोहरी हे पण होतं. मी काय एवढे जास्त व्हिडिओ घेतले नाहीत. तर बघा कसं फिरतात येड्यागत. यांचं शेतामध्ये चालल्याने पाय खूप मोकळं झालं होतं खरं तर. तर बघा त्यांचं चालूच होतं अजून पण काय काय काढून द्यायचं. तर चला मग बघा आता आमचा गोलू कसा कोथिंबीरची पोझिशन देऊन उभा राहिला आहे. तर आमचा एक फोटो घेतला. आणि थँक्यू माझी पूर्ण ब्लॉगिंग बघितल्याबद्दल, आणि सगळ्यांना बाय.